ठेवण्यासाठी हिचा उपयोग करू शकता. बघा इथे वेलक्रो लावलेला आहे आणि आतमध्ये पण भरपूर अशी जागा आहे. अशा पद्धतीने खालती बॉटम पण बघा खूप सुंदर असा सुरेख आलेला आहे. छान आहे ना. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्या आतमध्ये मी कॅनव्हास घालून खालनं अस्तरने चारी बाजूने शिवून घेतले. आता तुम्हाला माप दाखवते. 6 इंच बाय 6 इंचाचे 4 पीस आहेत आणि एक मोठा पीस घेतला आहे तो आहे 6 इंच बाय 10 इंच. हा 6 बाय 10 इंचाचा पीस घेतलेला आहे आणि 6 बाय 6चे 4 पीस घेतले. आता हे एक पीस बाजूला ठेवायचा आणि हे 3 पीस आहेत ना आपल्याला सरळच जोडायचे बरं का. असे सरळच आपण शिवून घेणार आहोत, इकडे एक आणि इकडे एक. आता हे पीस सरळ जोडायच्या आधी आपण एक वेलक्रो घेतलेला आहे. ह्याच्या मधल्या पिसाला आहे ना वेलक्रो इथे शिवून घ्यायचा आहे असा. आणि हा जो 6 बाय 10चा पीस आहे वरनं 1 इंच मार्किंग घ्यायचं. 1 इंच मार्किंग करून असं आपण शिवून घेणार आहोत. इथे पण 1 इंच मार्किंग करायचे आणि इकडे आपण हे असं शिवून घेणार आहोत. हा उलट बाजूला एक मोठ्या पीसला उलट बाजूला शिवायचं आहे आणि हा छोटा पीस जो आहे त्याला सरळ बाजूला वेलक्रो शिवायचा आहे. ठीक आहे. चला तर माझे आपण वेलक्रो शिवून घेऊया. किंवा तुम्हाला दुसऱ्या कुठल्या कलरच्या कापडाची पायपिंग करायची असेल तर त्याची पायपिंग करू शकतो. आता असं एक बंद घेतलं, त्या बंदाचं माप सांगते मी. त्याचं माप आहे 10 इंच. आता ह्याचं पहिल्यांदा ह्याला पायपिंग करून घ्यायची इथे आणि इथे वरती सरळ. बघा ह्या 2 भागाला आणि वरती सरळ पायपिंग करून घ्यायची आहे. आता आपण हा 6 बाय 10चा पीस जोडणार आहोत. आता तो पण येणं आपण इथे सरळ बाजूने जोडायचा होता. पहिल्यांदा इथे असं जोडून घ्यायचं, शिवून घ्यायचं आहे आणि मग इकडे शिवून घ्यायचं. ठीक आहे. असं इकडच्या बाजूला ह्या 2 बाजूला शिवून घ्यायचं आणि इथे शिवून झालं ना की मग इथनं वरती ना इथे असा हा बंद शिवून घ्यायचा आहे. बघा. ठीक आहे. बघा इथे असा बंद शिवून वरच्या बाजूला घ्यायचं म्हणजे हे शिवून झालं ना ह्या पायपिंगची इथे वरती असा बंद येणार आहे शिवायला. बघा इथे नीट लक्ष द्या. इथे वरच्या बाजूला आपण हे बंद शिवून घेणार आहोत. आणि मग शिवून झालं की ह्याला पण पूर्ण असं 1 2 3 बाजूनी पायपिंग करून घेणार आहोत. ठीक आहे ना. कळलं ना. वरच्या बाजूला शिवायचा आहे बंद. हो का. इथे हा वरची इकडच्या बाजूला येईल आणि इकडे जे आहे ना ते इथे शिवून झालं की मग ह्या बाजूला इथे येईन बंद असा. हो का. ठीक आहे. चला तर मग आपण शिवून घेऊया. आता पायपिंग झालं काय करायचं. आता हा जो बंद आहे ना तो आता इथे 1 इंच बरोबर असं मार्क करायचा आणि असं इथं चौकोन शिवून घ्यायचं. हो का. इथे मी हा चौकोन शिवलेला आहे. बघा अशा पद्धतीने 1 इंच चौकोन असं शिवून घ्यायचा. इथं पण असं शिवून घ्यायचं. आता हे शिवून झालं म्हणजे आपल्या का बंद आपला अशा पद्धतीने दिसेल. आता हे शिवून झालं ना की खालती पण आपण आता हे 6 बाय 6चा हा जो पीस आपला उरला आहे तो आपण इथे लावून घेणार आहोत. आता खालती पण आपण सरळ बाजूनीच लावायचा आहे आणि चारी बाजूनी त्याला पायपिंग करायची आहे. सरळ बाजूनीच आपण असा हा शिवणार आहोत. हे बघा. आणि चारी बाजूनी परत ह्याला पायपिंग करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आपण शिवायला घेऊया. पहिल्यांदा हा बंद शिवून घ्या. बघा इथे शिवला ना त्याप्रमाणे इथे 1 इंच मार्क करून चौकोन शिवून घ्यायचा आहे. बघा आता हे बंद करताना हो का हे असं मध्ये फोल्ड करायचं आणि हे वेलक्रो ह्याच्यावर घ्यायचं. ह्या टाईपमध्ये आपला हा
पाऊच दिसतो. खालती पण एकदम अशी मोठी जागा आहे. तुम्ही छोट्या मोठ्या वस्तू म्हणा किंवा काही पण आपलं ड्रेसिंग टेबलवर वगैरे ठेवण्यासाठी खूप सुरेख असा हा पाऊच आहे. कसा वाटला पाऊच? मग आवडला ना? चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.